नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण ज्वारीच्या पिठापासून खूप खुसखुशीत आणि चवदार असा नाश्ता बनवतोय। तर इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलंय। यामध्ये 2 चमचे बेसन घालायचे। बेसनामुळे ज्वारीच्या पिठाला बाइंडिंग येईल, त्याबरोबर चव सुद्धा खूप छान येईल। यानंतर इथे मी अर्धी वाटी कोबी घेतलाय। कोबी अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे, मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता तुम्ही। यानंतर यामध्ये अर्धी वाटी मी बारीक चिरलेला कांदा घातलाय। आलं आणि लसूण किसून घालायचं आहे। 3 ते 4 पाकळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं किसून घेतलंय। बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। पाव चमचा हळद घातली आहे। यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचे आहे। आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा घातली आहे, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। अर्धा चमचा यामध्ये जिरं घातलंय आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत हे मिक्स करत जायचं आहे। तर इथे पहा, हे पीठ मी असं तयार करून घेतलंय। जास्त पातळ सुद्धा नाहीये आणि घट्ट सुद्धा नाहीये। चमच्यावर जाडसर लेयर येईल इतपत हे आपल्याला घट्ट करून घ्यायचंय। आता याची आपण धिरडी बनवणार आहोत। तर इथे मी गॅसवरती डोसा तवा ठेवलाय। तवा गरम झालाय। यावरती थोडंसं तेल घालायचं आणि 1 चमचा इथे पीठ घालायचं आहे आणि धिरडं पसरवून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं आपण हे एका बाजूने भाजून घेऊया आणि मग उलटून घेऊ। तर अगदी झटपट होणारी अशी नाश्त्याची रेसिपी आहे आणि खूपच पौष्टिक आहे। तर हे एका बाजूने भाजून झाले, आपण उलटून घेऊया। खूप मस्त रंग आलाय। तर आता हे दुसऱ्या बाजूने सुद्धा मी भाजून घेतलंय। दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घ्यायचंय। दोन्ही बाजूने ब्राऊन झालंय। तुम्हाला हे धिरडं थोडंसं कुरकुरीत हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही 1 चमचा तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता। तर हे मी काढून घेतलंय। इथे आता आपण आणखी एक बनवून घेऊया। एकानंतर एक अगदी झटपट तुम्ही तयार करू शकता। तर हे दुसरं धिरडं सुद्धा पहा, एका बाजूने भाजून झालंय, उलटून घेतलंय मी। दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेऊया। तर मुलं जर कोबीची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही धिरडी बनवू शकता। ज्वारीची भाकरी सुद्धा मुलं खात नाहीत तर तुम्ही अशा पद्धतीने ज्वारी आणि कोबीपासून हा मस्त असा नाश्ता बनवू शकता। तर इथे दुसरं धिरडं सुद्धा तयार आहे, काढून घेऊया। इथे मी टोमॅटो केचप बरोबर सर्व केलंय, तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर सर्व करू शकता। मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी खूप मस्त अशी रेसिपी आहे आणि 10 मिनिटांमध्ये हे धिरडं तुम्ही तयार करू शकता। कमी वेळामध्ये काहीतरी टेस्टी आणि पौष्टिक असा नाश्ता बनवायचा असेल तर ही धिरडी अगदी मस्त असा ऑप्शन आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।